पहिल्या तर सर्वांना जय द्वारकाधीश. आज आपल्याला जायचं होतं द्वारकामध्ये लोकल सीन बघायला आणि आम्ही लोकल सीन फिरण्यासाठी बस बुक केलता. बघा सगळेजण आपल्या जागेवर बसलो, आम्ही तर पुढेच बसले होतो. तिथून गेलो आम्ही पहिला डायरेक्ट नागेश्वर महादेव मंदिरात. लाईनीत थांबला 5 मिनिटात आमचं दर्शन झालं. गेल्यावर तर तिथं पूजा चालू होती. तिथून आम्ही गेलो पुढच्या स्पॉटला. हे आहे गोपी तलाव. म्हणजे श्रीकृष्णाच्या काळात सर्व गोपी इथं आंघोळीसाठी येत होते. इथे दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढं. इथे तर सर्व देवांचं एकच मंदिर होतं मोठं. मंदिर तर खूपच सुंदर होतं. मंदिरात गेल्यावर असं वाटत होतं की सर्व देव आपल्या समोरच उभे आहेत. इथे दर्शन ते घेऊन आम्ही आलो सुदर्शन सेतूकडे. आधी इथं पूल नव्हता, तेव्हा आपल्याला या असं बोटीतनं जावं लागत होतं. आता तर पूल एकच नंबर झाला होता. गाडीत तर फुलच एन्जॉय केला, गाणे लाव नाचलाव. आम्ही आलो डायरेक्ट मग बीचवर. आहे द्वारकेतील एक मोठे समुद्र महासागर. तिथे समुद्रात जायला बोटी पण होत्या. मग का आम्ही पण बसलाव 6 जण. पाण्यात आलो ना इथं गाडीपाशी एक फोटो काढला. गाडी तर लयच क्वालिटी होती. ऊन तर लयच पडलं होतं, उकडाल तर पण लय. काय चला म्हणलं समुद्राच्या पाण्यात जाऊ. काढलाव कपडे आणि गेलो पाण्यात. पाण्यात तर कोणच आलं नव्हतं, फक्त आम्ही 5 जणच होतो. पाण्यात तर लयच टिंगल्या केला. नुसतं एकमेकाला उचलून आपटापटी जो. समुद्रातलं पाणी तर लयच खरट होतं. मग आता एक व्हिडिओ काढा म्हणलं. असं 3 जण एकमेकांचे हात पकडला आणि मागं पाण्यात पडलाव. चला म्हणलं आता WW खेळू म्हणलं. पोरं तर काय नकोच म्हणले. मग आता समोर सूर मारू म्हणले. सूर तर लयच हळू मारला आम्ही. पटापट कपडे घालून आम्ही निघालो पुढच्या स्पॉटला. हे रुक्मिणी मातेचं मंदिर खूप प्राचीन काळातलं आहे. इथे दर्शन घेऊन आम्ही निघालो डायरेक्ट रूमकडे. त्या वेळेला तर लाईक फॉलो नक्की करा.